गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. तर आपण श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदना करून आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. स्वामींच्या मठातील उदी नेहमी आपल्या बाळाच्या डोक्याला लावावी, त्यामुळे तुमचं बाळ कायम निरोगी आणि भयमुक्त राहील. वडाच्या फांदीला देव्हाऱ्यात ठेवून स्वामींच्या नावे या फांदीची पूजा करावी. आपली भरभराट होऊन दीर्घायुष्य प्राप्त होईल. संतती प्राप्तीसाठी स्वामींच्या जागृत मठात नंदादीप तेवत ठेवावा. संतती होईपर्यंत हा उपाय करावा. संतती नक्की होईल. दररोज एक माळ स्वामी समर्थांचे नामस्मरण करून जरूर करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. श्री गुरु लीलामृत ग्रंथाची पारायणे किती करावी तर 12 करावीत. ती स्वतः करायची किंवा ब्राह्मणाकडून करून घ्यावीत. गुरुवारी आणि पौर्णिमेला साधे अन्न खावे, म्हणजे शाकाहारी खायचं. मद्य मांस कधीही सेवन करायचं नाही. अभक्ष्य भक्षण करायचं नाही. गुरुवारी किंवा पौर्णिमेला सात्विक वस्त्रे परिधान करायची आहेत. श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीची 12 पारायणे स्वतः किंवा ब्राह्मणाकडून करून घ्यावीत. मोठी स्वामी सेवा होईल. दर गुरुवारी श्री गुरु लीलामृत ग्रंथावर भगवे झेंडूचे फूल व्हावे. 31 पौर्णिमा स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींच्या प्राणप्रतिष्ठेची पादुकांची पंचोपचाराने मनोभावे पूजन करायचं आहे. दर गुरुवारी स्वामींना गुळपापडी अर्पण करायची. त्याने नक्कीच तुमची पीडा निवारण होईल. असं वर्षभर करायचं आहे. स्वामी हे एक सिद्ध पुरुष होते. त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी वश होत्या. एवढेच काय तर स्वामींना 6 शस्त्रे आणि उपनिषदांची सखोल माहिती देखील होती. ते त्याबद्दल मार्गदर्शन करत असत. स्वामींचे योग्य सामर्थ्य अद्वितीय असे होते. बघा, तुमचा ज्यावेळेस वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही 5 वटवृक्षाची झाडे ही स्वामींच्या नावे आपल्या परिसरात लावायची आहेत. घरात स्वामींची तसबीर किंवा मूर्ती तुम्ही दर्शनी भागात लावावी, म्हणजे जिथून दिसत आहे अशा ठिकाणी. वर्षातून एकदा स्वामींच्या 5 तसबिरी भेट द्यायच्या आहेत. गुरुवारी किंवा पौर्णिमा या स्वामीप्रिय तिथींना आपल्या आचरणात शुद्धता असावी. या दिवशी अतिशय साधे व सात्विक भोजन करावे. गुरुवारी पौर्णिमेला आपल्या जेवणात कांदा लसूण असूच नये. हे तामसी पदार्थ आहेत, त्यामुळे असू नयेत. गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वामी भक्तांनी मद्यपान करू नये. स्वामींना प्रिय असणाऱ्या गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्यांना शाप शिव्या द्यायचे नाही. अभद्र बोलणे टाळायचे आहे. गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वामींच्या नावे अन्नदान अवश्य करावे. सोयरा व सुतक असताना स्वामींचे केवळ नामस्मरण करायचे आहे. या दिवशी स्वामींचे पूजन नाही करायचे. स्त्रियांनी मासिक धर्म असताना फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे. पूजा अजिबात चालणार नाही. स्वामींचे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला पंचोपचारे पूजन करावे. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होईल. गुरुवारी स्वामींचे ध्यान करावे. स्वामींचा आवडता आपला मंत्र म्हणजे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला न चुकता न विसरता 10 मिनिटं मनपूर्वक पठण करायचं आहे. बघा, जी माहिती सांगितली आहे ती आपल्याला जमेल तेवढी स्वामी सेवा करत राहावी. अधिक काही करण्याची बंधन नाही. जमलं तेवढं अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.